सर्वांना माझा शरणू शरणार्थी. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी पाली साहित्याचे अभ्यासक तथा शरण साहित्याचे अभ्यासक डॉक्टर भीमराव पाटील सर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्याकडून तथागतांच्या जीवनाच्या टप्प्यांचे माहिती घेणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा अल्प परिचय आम्हाला द्यावा. मी प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील, तथागत बुद्धांच्या पाली भाषेमध्ये मी एम ए केल्याच्या नंतर माझ्या अध्यापनाचा विषय हा पाली भाषा असल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून तथागत गौतम बुद्धांचं धम्मतत्वज्ञान आणि पाली भाषा आणि धम्म संस्कृती शिकवण्याचं काम करत आलेलो आहे. त्यामुळं आज वैशाख पौर्णिमा बुद्धाब्द 2563 वर्षा निमित्तानं वैशाख पौर्णिमेची ही बुद्ध जयंती आणि त्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं सर्व बहुजन बांधवांना मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं सांगलीचे अभिषेक देशमाने हे तथागतांच्या धम्मतत्वज्ञानाला जाणून घेण्यासाठी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये, मुलाखतीच्या स्वरूपामध्ये आपण या जयंतीच्या निमित्तानं बुद्धांना समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. धन्यवाद. सर, तुम्ही पाली साहित्याचा अभ्यास केलेला आहे, तर बौद्ध चरित्रामध्ये सिद्धार्थांच्या जन्माच्या पूर्वीची परिस्थिती नक्की कशी होती? बरोबर आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर तथागत गौतम बुद्धांना न वाचता, समजून न घेता आपल्या देशामध्ये तथागतांच्या तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. जे बुद्ध वाचतात ते बुद्धिवादी बनतात. त्यासाठी आज सर्व बहुजन समाजाने तथागत बुद्धांच्या धम्म, त्यांचं तत्वज्ञान, त्यांची संस्कृती जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. 2500-2500 वर्षापूर्वीचा काळ, प्राचीन भारताचा काळ अत्यंत बिकट परिस्थिती होती. बुद्धाच्या पूर्वी 62 पंथ होते, मतांचा गलबला होता. अशा परिस्थितीमध्ये वर्ण व्यवस्था होती. उत्तर वैदिक काळामध्ये सिंधू संस्कृतीच्या नंतर, आणि अशा प्रकारे या वैदिक व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्थेचा उच्चांक गाठलेला होता. लोकांमध्ये, माणसामध्ये भेद केला जात होता. विशिष्ट वर्गाला विशिष्ट अधिकार होते, शूद्र वर्गांना सर्व प्रकारचे हक्क नाकारले होते. माणूस जन्माने श्रेष्ठ समजला जात होता. माणसाचा दर्जा त्याच्या आचारावरून आणि विचारावरून न ठरवता त्याच्या वर्णावरून ठरवला जात होता. सामान्य माणसाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. राजे लोक त्यांच्या राज्याच्या वाढीच्या संदर्भामध्ये युद्ध लढाईमध्ये गुंतलेले होते. समाज अस्वस्थ होता, माणूस अस्वस्थ होता. आणि अशा एका क्रांती पथाचा, क्रांती मार्गाचा तो प्रतीक्षेमध्ये होता. त्याला आवश्यकता वाटत होती की नेमकं कुणाचं ऐकावं, काय ऐकावं. अशा परिस्थितीमध्ये अत्यंत अस्वस्थ असले समाजाची अवस्था होती. समाज अस्वस्थ असल्यामुळं अशा या दिशाहीन समाजाला एका धम्म मार्गावर आणण्याचं काम 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी केलेलं आहे. म्हणजे बुद्ध पूर्व अवस्था ही अस्वस्थ होती, विषमता होती, वर्णव्यवस्था होती, स्त्री दासत्व होतं, अंधरूढी होत्या. समाज एकूणच बुद्धपूर्व काळामध्ये अत्यंत हालाकीचं जीवन जगत होता. सर, आपण बुद्धांचं चरित्र वाचत असताना सिद्धार्थ केवळ एवढंच नाव त्यांच्या संबंधी आपल्या नजरेसमोर येतं, पण गौतम बुद्धांचं पूर्ण नाव काय होतं? बरोबर आहे. पाली साहित्यामधील त्रिपिटकांमध्ये आणि शिलालेखांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. खर तर तथागत गौतम बुद्धांचा जन्म
त्यांची आई महामाया, त्यांचे वडील सिद्धोदन. महामाया प्रसूतीसाठी आपल्या माहेरी नेपाळमधल्या देवदहला जात होती आणि त्या देवदहला जात असताना अर्ध्याच वाटेमध्ये लुंबिनीच्या वनामध्ये शाल वृक्षाखाली तथागत अर्थात सिद्धार्थांचा जन्म झाला. आणि म्हणून सिद्धार्थाची आई महामाया यांनी त्या लहान मुलाचं नाव हे सिद्धार्थ ठेवलं. सिद्धार्थ याचा अर्थ अर्थासह सिद्ध करणारा तो सिद्धार्थ, म्हणून सिद्धार्थ नाव ठेवलं. सिद्धार्थ आणि त्यांची आई निवर्तल्यानंतर 7च दिवसांनी त्यांच्या आईचं निर्वाण झालं. सिद्धार्थाचं पालन पोषण त्यांची मावशी गौतमी, महाप्रजापती गौतमीने केलं, म्हणून मावशीच्या नावानं त्यांचं नाव गौतम पडलं. पालीमध्ये गौतम नाहीये, गोतम असं म्हटलं जातं, कारण आव पालीमध्ये नाहीये, ओच फक्त पालीमध्ये असल्यामुळं सिद्धार्थ गौतम. आणि हेच सिद्धार्थ गौतम ग्रहत्याग केल्यानंतर बोधगयेला ज्यावेळेस त्यांनी ज्ञानाची प्राप्ती केली, ते सम्यक संबुद्ध झाले, म्हणून ते तथागत झाले. तथागत, तथा म्हणजे त्याप्रमाणे, आगत म्हणजे आलेले, जसं सांगितलं तसं आचरण करत आलेले तथागत. म्हणून आता ते गौतमही नाहीत, सिद्धार्थ नाहीत, तर ते तथागत बुद्ध आहेत. परंतु त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ आणि मावशीच्या नावावरून त्यांचं नाव गौतम असं आहे. त्यांचं पूर्ण नाव जर आपण विचार केलं तर संबोधितच्या प्राप्तीच्या अगोदर सिद्धार्थ सिद्धोदन अशा प्रकारे आहे. त्यावेळेस अण्णा वगैरे लावण्याची पद्धत नव्हती. सर, आपण पाहतो की गौतम बुद्धांचे जे वडील होते ते राजकुळामध्ये जन्मलेले होते. तर त्यांचं राज्य नेमकं कोठे होतं, त्या राज्याचं नाव काय होतं याच्याबद्दल आम्हाला सांगा, आणि ते नाव कसं आहे याविषयी आम्हाला सांगा. बुद्धांच्या पूर्वी भारतामध्ये 16 महाजनपद होती. लिच्छवी गणराज्य, त्याच्यानंतर वैशाली गणराज्य, पिप्पलवांचे मौर्य, कपिलवस्तूची शाक्य, हे सगळे गणराज्य होते. आणि या गणराज्याचे प्रमुख संथागारामध्ये लोक एकत्र येऊन निवडत होते. म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये ही लोकशाही होती. सत्तपरी आणि या धम्मामध्ये बुद्धांनी 7 लोकशाहीचे नियम वैशाली लिच्छवी गणराज्याची प्रगती का झाली, कारण ती लोकशाही परंपरेनुसार राहत होते, असा उपदेश बुद्धांनी केलेला आहे. म्हणून तथागत गौतम बुद्धांचा जन्म कपिलवस्तू मध्ये, अर्थात त्यांच्या ज्या वडिलांचं राज्य होतं ते कपिलवस्तू नगर, आता भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर त्या ठिकाणी भारतामध्ये असलेलं ते महाराजगंजच्या जवळ कपिलवस्तू नगर, गौतम नगर असं त्याला म्हणतात. त्या ठिकाणी कपिलवस्तू नगर आहे आणि त्या कपिलवस्तू नगर मध्ये तथागत गौतम बुद्धांच्या ते वडिलांचं राज्य होतं. कपिल नावाचा एक राजा, एक मोठा थोर ऋषी होऊन गेलेला आहे, मुनी होऊन गेलेला आहे, तत्ववेत्ता होऊन गेलेला आहे. आणि त्या कपिलाने जे सांख्यदर्शन मांडलं, त्या कपिलांच्या नावावरून त्या राज्याचं नाव कपिल वस्तुनगर पडलेलं आहे. कपिलाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव तथागतांवर पडलेला आहे. अशा प्रकारे त्या कपिल वस्तुनगर मध्ये राजा सिद्धोदन यांचं राज्य होतं आणि सिद्धोदनचे पुत्र सिद्धार्थ, आणि म्हणून कपिल वस्तुनगरचे ते राजकुमार होते सिद्धार्थ. तर तथागतांच्या जन्माच्या संदर्भामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आलेलाच आहे, पण तथागतांचा जन्म कोठे झाला आणि त्यांचे पालन पोषण कोण केले, त्यांच्या बालपणाविषयी थोडक्यात सांगा. यापूर्वी मी बोललेलोच आहे की त्यावेळेस देवदह हे महामाईचं माहेर होतं. तथागतांची आई कोलीय वंशामधली होती. देवदह नेपाळमध्ये आता ही देवदह नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष जाऊन आलेलो आहे. आणि तिथं महामायेचं एक मंदिर आहे. महामायेचं तिथं एक छोटासा राजवाडा सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या माहेरचा आहे. आणि मग ज्यावेळेस महामाया प्रसूतीसाठी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार ती माहेरी देवदहला जातो. राजा सिद्धोदनने सोबत काही दास दाशी लवाजमा आणि त्या पालखीमध्ये बसून आमची महामाया त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मे महिन्यामध्ये माहेरी जात होती. वैशाख
पौर्णिमेचे दिवस होते आणि त्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी वैशाखामध्ये त्या लुंबिनी वनामधून महामाया जात असताना, त्या ठिकाणी शाल वनामधून जात असताना महामायेला त्या ठिकाणी एका शाल वृक्षाखाली थांबल्यानंतर एका सुंदर अशा बाळाला महामायेने जन्म दिला. माहेरला जाण्याच्या अगोदरच अर्ध्या वाटेमध्ये लुंबिनीच्या वनामध्ये, नेपाळच्या लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे. म्हणून आजही जगातले सगळे लोक त्या लुंबिनी वनामध्ये जातात. सम्राट अशोकाने त्या ठिकाणी शाक्य मुनी तिथे जन्मले म्हणून एक मोठा शिलालेख, स्तंभालेख त्या ठिकाणी कोरलेला आहे. आणि म्हणून अशी ही लुंबिनी आणि त्या लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे. त्यांचं पालन पोषण 7च दिवसामध्ये त्यांची आई निवर्तल्यामुळं तर सिद्धार्थाचं पालन पोषण त्यांची मावशी महाप्रजापती गौतमीने केलं आणि त्या ठिकाणी गौतमीनेच त्यांना बालपणी त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना वाढवलं. म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी गौतमी पडलेलं आहे, हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे. सर, तथागतांच्या बालपणाविषयी आम्हाला काहीतरी सांगा. तथागत बालपणापासून विचारशील होते. ते सातत्यानं शेतामध्ये जायचे. सिद्धार्थांच्या वडिलांना सिद्धोधनला 1,000 नांगराची जमीन होती. ते राजे होते, राजकुमार होते. सिद्धार्थाला 3 महाल त्या ठिकाणी, एक उन्हाळ्याचा महाल, हिवाळ्याचा महाल, पावसाळ्याचा महाल त्या ठिकाणी ठेवलेले होते, म्हणजे बांधलेले होते. अशा प्रकारे सिद्धार्थ एक राजकुमार होते, कपिल वस्तुनगरचे राजकुमार होते. परंतु सातत्यानं ते विचार करायचे. शेतामध्ये जायचे, मजुरांनी काम करावं, आपण बसावं, हे सिद्धार्थाला मान्य नव्हतं. हंस पक्षाची शिकार देवदत्त आणि एका झाडाखाली बसल्यानंतर तो हंस पक्षी त्यांच्या समोर येऊन पडतोय, जखमी झालेला आहे, बाण लागलेला आहे, तो बाण काढतोय आणि लगेच देवदत्त म्हणतोय याच्यावर माझा हक्क आहे. तो सिद्धार्थ म्हणाले की हंसाला मारणारा त्याचा मालक नाहीये, हंसाचं रक्षण करणारा त्याचा मालक आहे. अशा प्रकारे सिद्धार्थ लहानपणापासूनच अहिंसेचे पुजारी होते. त्यांना हिंसा मान्य नव्हती. विचारशील होते. ते सतत विचारमग्न असायचे की समाजामध्ये दुःख आहे, हिंसा आहे, युद्ध आहे, लढाई आहे. तर याच्याऐवजी आपल्याला समाजामध्ये शांती, समाधान, सुख आणि आनंदानं जगण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग शोधणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सिद्धार्थ बालपणापासूनच विचारशील असल्यामुळं, चिंतनशील असल्यामुळं ते सातत्यानं त्या ठिकाणी समाजाचं चिंतन करायचे. आणि ज्यावेळेस ते त्या संथागराच्या शाक्य संघामध्ये दाखल झाले, त्यावेळेस शाक्य संघामध्ये शाक्य आणि कोलियांमध्ये एक रोहिणी नावाची नदी होती आणि त्या नदीच्या पाणी वाटपावरून 2 राज्यांमध्ये युद्ध व्हायचं. दरवर्षी पाणी वाटपावरून त्या ठिकाणी लढाई व्हायची, माणसं मारले जायचे. त्यावेळेस तथागतांनी सांगितलं की हे प्रश्न, पाण्याचा जो प्रश्न आहे तो शांततेने सोडवावा. शांततेच्या मार्गाने आपण सोडवू शकतो. एकमेकांनी एकत्र बसून विचार विनिमय करून हा प्रश्न सोडवू शकतो. युद्धाची गरज नाही. त्यावेळेस तथागतांना शाक्य संघानं सांगितलं, एक तर तुम्हाला क्षत्रिय तुम्ही आहात, तलवार घ्यावी लागेल, युद्ध करावं लागेल, नाहीतर कपिल वस्तुनगर राज्य सोडून जावं लागेल. त्यावेळेस तथागत म्हणाले, माणसानं माणसाला मारणं माणसाचं कर्तव्य होऊ शकत नाही. जर दोन्ही राज्य एकमेकांनी आनंदाने, परस्पर अहिंसेच्या आणि मित्रत्वाच्या भावनेने जर वागायला लागले तर युद्ध करण्याची गरजच काय आहे. अशा प्रकारे सिद्धार्थाने प्रश्न उपस्थित केला आणि युद्ध निषेध म्हणून त्यांनी कपिल वस्तुनगर अर्थात आपलं राज्य त्यागलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी ज्ञानाच्या शोधात निघालेले आहेत. ठीक आहे, पुढच्या सिद्धार्थांनी वयाच्या कितव्या वर्षी ग्रहत्याग केला आणि त्याच्या मागची कारण काय होती याविषयी आम्हाला सांगा. 16व्या वर्षी सिद्धार्थांचं लग्न झालं यशोधरेशी. त्यांना एक मुलगा पण झाला, राहुल. त्यांचा संसार, ते संसारिक आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांच्या पत्नीचं नाव यशोधर आहे, त्यांच्या मुलाचं नाव राहुल आहे. संसाराचा सर्व त्यांनी अनुभव पण घेतलेला आहे. आणि नंतर मग हे जग दुःखमय आहे. अशा दुःखी जगाला, दुःखी लोकांना एक
सुखाचा मार्ग, शांतीचा मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. आणि असा एक शांतीचा मार्ग जर आपल्याला शोधायचा असेल तर चिंतन करावं लागेल, मंथन करावं लागेल, ज्ञान मिळवावं लागेल, एकांतात बसावं लागेल. त्यासाठी मग सिद्धार्थांना वाटलं की आपण एखादा नवीन मार्ग शोधला पाहिजे. आणि त्या युद्धाचा निषेध म्हणून सिद्धार्थाने त्या ठिकाणी ग्रहत्याग केला. आणि ग्रहत्याग करून सिद्धार्थ कपिलवस्तू सोडून सरळ ते राजगृहाला निघाले. वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थाने ग्रहत्याग केलेला आहे. आणि राजगृह कपिलवस्तू नगरून राजगृह 400 मैलाचं अंतर सिद्धार्थ अनुमा नावाची नदी ओलांडून जेव्हा सिद्धार्थ ग्रहत्याग करत होते, सगळ्या कपिलवस्तू नगरच्या लोकांनी त्यांना सीमेपर्यंत येऊन त्या ठिकाणी निरोप दिला. आणि सिद्धार्थ त्या कपिलवस्तू नगरवरून त्या सीमेपर्यंत जात असताना कंथक नावाच्या घोड्यावर बसले होते. आणि छन्ना हा त्यांच्या सोबत होता. ओनोमा नावाच्या नदीपर्यंत आले आणि तो कंथक नावाचा घोडा आणि तो छन्ना अंगावरले सगळे राजवस्त्र त्यांनी ते काढून ठेवले आणि छन्ना त्या ठिकाणी छन्नाला दिले. आणि कंथक हा घोडा आणि छन्ना तो परत सीमेवरून परत कपिलवस्तू नगरकडे निघाला. आणि सिद्धार्थ एकटेच ज्ञानाच्या शोधार्थ अनुमा नावाची नदी ओलांडून ते त्या ठिकाणी निघालेले आहेत वयाच्या 29व्या वर्षी. बोला पुढचा प्रश्न. सिद्धार्थाने ग्रहत्याग केल्यानंतर ते सर्वप्रथम कोठे गेले? हा, सिद्धार्थाने ग्रहत्याग केल्यानंतर सध्याच्या बिहारमध्ये राजगीर नावाचा एक जिल्हा आहे, नालंदा नावाचा जिल्हा आहे. त्या ठिकाणी राजगीर, आता ती राजगृह म्हणून ओळखलं जातं. पाली साहित्यामध्ये आणि प्राचीन काळामध्ये राजगृह एक फार महत्वाचा डोंगर आहे. त्या डोंगरावर सगळे शरदर्शनकार, वर्धमान महावीर अनेक लोक त्या राजगृहावर जाऊन त्या ठिकाणी ध्यानधारणा करायचे. आणि म्हणून सिद्धार्थ सुद्धा कपिलवस्तू नगरवरून पहिल्यांदा राजगृहावर आलेले आहेत त्या ठिकाणी ध्यानधारणा करण्यासाठी. तथागतांनी किती वर्ष ज्ञान साधना केली आणि कोठे केली? त्या राजगृहावर काही दिवस तथागतांनी चिंतन केलं, मंथन केलं, ज्ञानसाधना केली. आणि बोधगयेतील त्या बिहारमधील राजगृहावरून तथागत आत्ताच्या बोधगयेला त्या ठिकाणी उर्विला नावाचं गाव आहे, निरंजना नावाची नदी आहे. बोधगयेपासून 20 किलोमीटर अंतरावर त्या उर्वेला या ठिकाणी ते आले. त्या निरंजना नदीच्या किनारी त्यांनी 6 वर्ष साधना केली, अभ्यास केला, चिंतन केलं, मंथन केलं. काही लोक म्हणतात की तथागतांना नेमकं ज्ञान मिळालं म्हणजे नेमकं काय मिळालं. तर त्यांनी 6 वर्ष फक्त सर्व गोष्टीचा अभ्यास केला, चिंतन केलं. तथागतांच्या पूर्वी असलेले सर्व पंथ, सर्व वेगवेगळे पंथ, वेगवेगळे जे काही त्यांचे विचार होते त्या सर्वांचा त्यांनी अभ्यास केला, स्वतःच चिंतन केलं, स्वतः मंथन केलं. आणि 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर 35व्या वर्षी 29व्या वर्षी ग्रहत्याग केला. आणि वयाच्या 35व्या वर्षी बिहार मधल्या बोधगया या ठिकाणी निरंजना नदीच्या किनारी उर्वेला या ठिकाणी तथागतांना बोधी वृक्षाखाली, अर्थात पिंपळाच्या त्या वृक्षाखाली, बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. ते सम्यक संबुद्ध झाले. त्याच्या अगोदर तिथल्याच सुजाता नावाच्या एका स्त्रीने त्यांना दूध खीर त्या ठिकाणी दिलेली होती. ती दूध खीर त्यांनी खाल्ली आणि शरीराला जास्त त्रास देऊन, कष्ट देऊन ज्ञान प्राप्ती होत नाही आणि जास्त ऐश आरामीचं जीवन जगूनही ज्ञान प्राप्ती होत नाही. म्हणून त्यांनी तो उपवास सोडला. आणि 6 वर्षाच्या त्या ज्ञानसाधनेच्या नंतर तथागतांना केवळ 28 दिवस, शेवटच्या 28 दिवसाच्या नंतर त्यांना ते ज्ञानाची, म्हणजे 6 वर्षानंतर खरं तर ते सम्यक संबुद्ध झाले. त्या निरंजना नदीच्या किनारी त्यांना ज्ञान मिळालं, ते सम्यक संबुद्ध झाले. तथागतांना नेमके कोणत्या प्रकारचे ज्ञान मिळाले होते? आता सिद्धार्थ आता तथागत झालेले आहेत, त्यांना ज्ञानात प्राप्ती झालेली आहे. ते 6 वर्षाच्या तपश्चर्यानंतर त्यांनी एक मध्यम मार्ग शोधून काढला. मधला मार्ग त्यांनी स्वीकारला. सुजात्याची खीर खाल्ल्यानंतर त्यांनी तो शरीराला जो
त्रास कष्ट देऊन ज्ञान मिळत नाही, म्हणून त्यांनी जो उपवास आहे तो सोडला आणि मग त्यांनी ती चिंतनाला सुरुवात केली. आणि 49 दिवस ते त्याच बोधगयेच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी वेगळ्या वृक्षांकारी राहिले. तपस्सू भल्ली त्यांनी उपदेश दिला आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. मग ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे नेमकं काय ज्ञान मिळालं, तर त्यांना 4 आर्य सत्याचं ज्ञान मिळालं, अष्टांग मार्गाचं ज्ञान मिळालं, प्रत्युच्च समुत्पाद हे ज्ञान मिळालं. म्हणजे 4 आर्य सत्य, हे 4 आर्य सत्य, अष्टांग मार्गाचे 8 मार्ग आणि प्रत्युच्च समुत्पादाचे 12 मार्ग, असे 24 आर्यांचं तत्वज्ञान तथागत बुद्धांनी शोधून काढलं. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा उच्छेद करता येतो, त्यासाठी एक मार्ग आहे. त्या मार्गाचं नाव मध्यम मार्ग आहे, अष्टांग मार्ग आहे. मग सम्यक दृष्टी असेल, सम्यक संकल्प असेल, सम्यक अशा 8 पायऱ्या ज्या आहेत, आता ते आपल्याला विस्तारानं सांगता येणार नाही, परंतु अशा प्रकारे सम्यक वाचा आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक दृष्टी आहे आणि मग शेवटची पायरी ही सम्यक समाधी आहे. म्हणजे अशा प्रकारे 8 पायऱ्या त्यांनी शोधून काढल्या, 4 आर्य सत्य त्यांनी शोधून काढले आणि 12 पायऱ्यांचा प्रत्येक समुत्पाद, दुःख कसं येतं आणि दुःख कसं जातं, असं 24 आर्यांचं तत्वज्ञान त्यांनी शोधलं. म्हणून बोधिचक्रामध्ये 24 आर्य आहेत. 24 आर्य म्हणजे 24 तत्व बुद्धांनी सांगितलेले त्या बोधिचक्रामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि हे बोधिचक्र गेले 2500 वर्षापासून जगावर त्या ठिकाणी फिरतं आहे. पहिल्यांदा हे बोधिचक्र तथागतांनी फिरवलं, नंतर सम्राट अशोकाने फिरवलं आणि शेवटी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चक्राला गती देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून तथागत बुद्धाने ते धम्माचं 24 आर्याचं तत्वज्ञान त्या ठिकाणी शोधून काढलेलं आहे. तथागतांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा उपदेश कोणाला केला आणि कोठे केला? हा, बोधगयेमध्ये त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्या तपस्वी आणि भल्ली या व्यापाऱ्यांना त्यांनी पहिला उपदेश केला. ती त्यांची उपासक झाली, पहिली उपासक झाले. तिथून पुढे ते पायी चालत आता बनारस आणि काशीच्या जवळ जे सारनाथ आहे, त्या सारनाथ या ठिकाणी तथागत आले. तिथं पंचवर्गीय भिक्खू त्या ठिकाणी होते आणि त्या पंचवर्गीय भिक्खूंना तथागताने पहिला उपदेश दिला आणि पहिल्याच उपदेशामध्ये त्या पंचवर्गीय भिक्खूंनी तथागतांचा धम्म स्वीकारला. बुद्ध आणि ते 5 असे 6 त्या सारनाथ मध्ये झाले आणि तथागतांनी सांगितलं की प्रत्येक अशा प्रकारे धम्माचा प्रसार आपल्याला करायचा आहे. म्हणून बहुजन हिताय, बहुजन सुखाय, अनुकंपाय, म्हणजे याचा अर्थ की सर्व दिशेला सर्व भिक्खूंनी जायचं आहे आणि धम्माचा प्रसार करायचा आहे. आणि म्हणून 6चे हजारो भिक्खू झाले, हजारो उपासक झाले आणि बुद्धाच्या धम्माचा प्रसार संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर झालेला आपल्याला दिसून येईल. त्याची सुरुवात तथागतांनी पहिल्यांदा सारनाथ मध्ये त्यांनी आपल्या धम्माचा उपदेश दिला. खर तर बुद्ध हे बोधगयेमध्ये उत्पन्न झाले आणि धम्म आणि संघ हा मात्र सारनाथ मध्ये स्थापन झालेला आपल्याला दिसून येईल. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी त्यांच्या तत्वज्ञानाचा किंवा त्यांच्या उपदेशाची भाषा कोणती वापरली आणि त्यांनी किती वर्ष उपदेश केला? हा, आपल्या देशामध्ये आपल्या बहुजन महामानवांनी सातत्याने लोकभाषेला, बोलीभाषेला आणि मातृभाषेला आपलं जवळ केलेलं आहे आणि मातृभाषेतून आणि बोलीभाषेतून आपल्या धम्माचा संदेश दिलेला आहे. जसं तथागतांनी पाली आणि तिचं नाव अगोदर मागधी होतं, या पाली मागधीमध्ये त्यांनी आपला धम्मोपदेश दिला. वर्धमान महावीरांनी आपल्या अर्धमागधीमध्ये आपला धम्मोपदेश दिला. तर महात्मा बसवण्णांनी कन्नड या लोकभाषेमध्ये आपला धम्मोपदेश दिला. तर वारकरी संतांनी मराठी या लोकभाषेमध्ये धम्मोपदेश दिलेला आहे. म्हणून संस्कृत ही मूढभर लोकांची भाषा होती, ती जनभाषा कधीच नव्हती, ती लोकभाषा नव्हती. सामान्य माणसाला त्या भाषेमध्ये बोलण्याचा, ग्रंथ वाचण्याचा, ग्रंथ लिहिण्याचा अधिकार नव्हता. म्हणून तथागत गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी पाली या लोकभाषेतूनच आपल्या धम्माचा उपदेश दिलेला आहे. कारण प्राकृत हे म्हणजेच पाली, अर्धमागधी अशा या भाषांचा समूह म्हणजे प्राकृत आहे. प्राकृत म्हणजे पाली आहे आणि पाली, प्राकृत ही सर्व प्राचीन भाषा आहे, सर्व भाषेची जननी आहे, ती आद्य भाषा आहे. आणि म्हणून
पाली ही धम्मलिपी आणि या धम्मलिपीमध्ये सम्राट अशोकाने सर्व शिलालेख आपल्याला कोरले दिसतील. म्हणून बुद्धाने त्या काळामध्ये लोकांची भाषा, लोकभाषा, लोकांना ती भाषा समजत होती, लोक ती भाषा बोलत होते, म्हणून बुद्धाने लोकांच्या पाली या भाषेमध्ये आपलं धम्माचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. सर, आपण पाहतो की जैन धर्म, हिंदू धर्म, लिंगायत धर्म या सर्वांच्या मागे धर्म ही उपाधी लागते. पण एकमेव असा बौद्ध धर्म असा आहे की त्याच्या मागे धर्म न लागता धम्म असा शब्द प्रयोग लागतो. धर्म आणि धम्म यामध्ये नक्की काय फरक कराल, याविषयी आम्हाला काय सांगा. बरोबर आहे. तथागत गौतम बुद्धाने धम्म दिलेला आहे. धम्माचं भाषांतर होऊ शकत नाही. धम्म कोणत्याही भाषेमध्ये धम्मच आहे. म्हणून बुद्ध, धम्म आणि संघ, ज्यांनी धम्माचा, ज्ञानाचा विचार दिला, विचार देणारे बुद्ध आणि त्या विचाराचं नाव धम्म आणि त्या विचाराचा प्रसार करणारा संघ, बुद्ध, धम्म आणि संघ, हे फार महत्वाच्या संकल्पना आहेत पाली साहित्यामध्ये. आणि म्हणून बुद्धाने धम्म दिलेला आहे. धम्म याचा अर्थ सदाचार, नीती, नैतिकता. म्हणून बुद्धाचा धम्म म्हणजे सदाचार आहे. कोणी कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही विचाराचा असेल तर तरी तो सदाचारी असला पाहिजे, नैतिक असला पाहिजे, नैतिक मूल्याधिष्ठित त्याचं आचरण असलं पाहिजे. मग कोणी कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही धर्मामध्ये जरी असला तरी बुद्धाचा धम्म त्यानं आचरण केला पाहिजे. कारण धम्माशिवाय समाज अस्तित्वातच येऊ शकत नाही. कारण समाजाला समाज म्हणायचा असेल, माणसाला माणूस म्हणायचा असेल तर त्याला नैतिकता आणि सदाचाराची आवश्यकता आहे. आणि तोच सदाचार आणि नैतिकता म्हणजेच धम्म आहे. आणि हा धम्म तथागतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. सर, धम्म आणि संघ यांच्याविषयी आणि बुद्ध या संकल्पनेविषयी तुम्ही काय सांगाल. बुद्ध आणि संघ या संकल्पनेविषयी तुम्ही काय सांगाल. बुद्ध आणि संघ. बुद्ध, धम्म आणि संघ जगाला ज्ञानी करण्यासाठी, सदाचारी करण्यासाठी, विज्ञाननिष्ठ, नैतिक करण्यासाठी बुद्धाने जे विचार दिले, दुःखमुक्तीचे जे विचार दिले, माणसाला माणूस बनवण्यासाठी जे विचार दिले, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्री पुरुष समानता, सदाचार, न्याय, नीती म्हणजे धम्म आहे. सदाचार म्हणजे धम्म आहे. आणि म्हणून मानवी कल्याणाचे सदाचारी आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्याधिष्ठित जे विचार आहेत म्हणजे धम्म. सदाचार म्हणजे धम्म, धम्म म्हणजे सदाचार. आणि मग हे विचार देणारे बुद्ध, त्या विचाराचं, त्या सदाचारी विचाराचं नाव, नैतिक मूल्याधिष्ठित विचाराचं नाव धम्म. आणि हा विचार लोकांच्या कल्याणासाठी असल्यामुळं प्रत्येक माणसापर्यंत, गावापर्यंत, घराघरापर्यंत ते विचार गेले पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न करणारा वर्ग, यंत्रणा म्हणजे संघ, म्हणजेच त्यांचा भिक्खू संघ. सर, आपण पाहतो की प्रत्येक महामानवांना कोणती ना कोणती पदवी आहे. बसवेश्वरांना महात्मा ही पदवी आहे. तसेच सिद्धार्थ गौतम बुद्धांना तथागत ही पदवी वापरली जाते. तथागत म्हणजे नक्की काय. बरोबर आहे. आपण तथागत वगैरे असं म्हणत असतो, परंतु तथागतांचा अर्थ, या शब्दाचा अर्थ खूप महत्वाचा आहे. जसं तथागतांना तथागत म्हणतात आणि ते तथागत आहेत. तथा आणि आगत. तथागतो हा पाली शब्द आहे. तथा म्हणजे त्याप्रमाणे, आगत म्हणजे आलेले. तथागत बुद्धाने जे जे काही सांगितलं, जे काही तत्वज्ञान मांडलं, जो काही धम्म सांगितला, तो धम्म स्वतः त्यांनी आचरण केलेला आहे. म्हणून तथा आणि आगतो. तथा म्हणजे त्याप्रमाणे, जसं सांगितलं तसं आचरण करत आलेले. आगतो म्हणजे आलेले, म्हणजे जसं सांगितलं तसं आचरण करत आलेले तथागत असं त्यांना म्हटलं जातं. आणि ते अगदी अतिशय चांगला अशा प्रकारचा तो अर्थ त्या तथागत शब्दामध्ये आहे. म्हणून तथागत हे तथागत आहेत, कारण त्यांनी जे जे काही सांगितलं ते स्वतः अगोदर स्वतः आचरण केलेलं आहे, म्हणजे तथागत. सर, बुद्ध वंदनेमध्ये अर्हंत हा एक शब्द येतो.
अरहंत म्हणजे नक्की काय? बरोबर आहे. अरहंत हा शब्द सुद्धा वाचकांना श्रोत्यांना समजला पाहिजे. अरहंत, अंत म्हणजे अंत. ज्यांनी दुराचार, ज्यांनी वाईट विचार अंत केले, ज्यांनी वाईट विकाराचा अंत केला, तो अरहंत, तो निर्वाण पदाला जाऊन पोहोचला, तो दुःख मुक्तीला जाऊन पोहोचला. म्हणून मेल्यानंतर जीवन बुद्धाने नाकारलेलं आहे, तथागताने नाकारलेलं आहे. आणि म्हणून याच जन्मामध्ये आपण दुःखमुक्त होऊ, म्हणजे तृष्णामुक्त, वासनामुक्त, विकारमुक्त ज्यावेळेस होऊ, त्यावेळेस आपण सम्यक समृद्ध अवस्थेला जाऊन पोहोचू, निब्बाण अवस्थेला जाऊन आपण पोहोचू. आणि म्हणून अरहंत याचा अर्थ ते त्यांनी सर्व विकाराचा अंत करून ते सम्यक समृद्ध अवस्थेला जाऊन पोहोचले, निर्वाण अवस्थेला पोहोचले, म्हणजे ते अरहंत. सर, आपण पाहतो की प्रत्येक विचाराच्या प्रचारासाठी एक विशेष यंत्रणा केली होती. ज्याप्रमाणे बसवण्णांनी जंगम संघाची निर्मिती केली होती, त्याप्रमाणे तथागतांनी भिक्खू संघाची निर्मिती केली होती. यालाच एक पर्यायी शब्द भंते हा आहे. तर भंते म्हणजे नक्की काय? भंतेचा अर्थ काय? पूर्वीच्या काळामध्ये विद्यापीठ नव्हते, शाळा नव्हत्या, वृत्तपत्रे नव्हते. आणि मग हा विचार लोकांपर्यंत कसा पोहोचायचा? प्रसार यंत्रणा असली पाहिजे ना कुठल्याही विचाराला. प्रसार जर नसेल तर मग ते लोकमान्यता कशी त्याला मिळेल? म्हणून 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धाने जो धम्म दिला, त्या धम्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भिक्खू संघाची त्या ठिकाणी निर्मिती केली. जसं महावीरांच्या सोबत मुनी आणि साध्वी होत्या, तसं छत्रपती शिवरायांच्या सोबत मावळे होते, जगद्गुरु तुकोबांच्या सोबत टाळकरी होते, वारकरी संतांच्या सोबत संत होते, महात्मा बसवण्णांच्या सोबत शरण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्यांचे सर्व कार्यकर्ते होते. आणि यांनी मिळून तो विचार घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. तसं बुद्ध त्यांचा भिक्खू संघ निर्माण केला होता आणि त्यांची संख्या हजारोंच्या मध्ये होती. आणि हे भिक्खू त्या ठिकाणी 3-4 महिने उन्हाळ्याचा वर्षावास करून बाकीचे 9 महिने सातत्याने ते भ्रमण करायचे, गावोगाव फिरायचे आणि लोकांच्या घरापर्यंत दारापर्यंत जाऊन ते धम्म सांगायचे. लोक बुद्धांकडे आले नाही, तर बुद्ध लोकांपर्यंत गेले, बुद्ध दारादारांपर्यंत गेले, गावागावापर्यंत गेले आणि लोकांना त्यांनी ज्ञान दिलं, लोकांना त्यांनी धम्म दिला. आणि म्हणून तो ते ज्ञान देण्यासाठी धम्माचा प्रसार करण्याची यंत्रणा म्हणजे भिक्खू संघ आहे. आणि त्यांना भंते म्हणतात. भंते, अंते. भंते याचा अर्थ ज्यांनी विकाराचा अंत केला, ज्यांनी वासनेचा अंत केला, तो भंते. म्हणजे अतिशय महत्वाचे ते शब्द आहेत. आपल्या लक्षात येईल पाली भाषेमधून की भंते जी आपण त्याला म्हणतो की खरंच यांनी विकाराचा, वासनेचा, वाईट विकाराचा ज्यांनी अंत केलेला तो भंते आहे. सर, वर्षावास ही एक संकल्पना आपल्या वारंवार वाचनामध्ये येते. तर वर्षावास म्हणजे नक्की काय? बरोबर आहे. वर्षावासाचा अर्थ की बुद्धाच्या काळामध्ये भरपूर पाऊस पडायचा आणि मग अशा अवस्थेमध्ये अगोदर असे मोठे मोठे खेडेगावांमध्ये जाण्यासाठी रस्ते वगैरे असे नसायचे. म्हणून त्या काळामध्ये बुद्धाने पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या विहारामध्ये वर्षावास करायचा. 4 महिने भिक्खूंनी अभ्यास करायचा, चिंतन करायचं, मंथन करायचं, ज्ञान मिळवायचं आणि पावसाळा संपल्यानंतर बाकीचे 9 महिने सतत गावोगाव फिरून धम्माचा प्रसार करायचा. आणि म्हणून वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास. म्हणजे पावसाळ्यामध्ये एकाच विहारामध्ये एका ठिकाणी राहून धम्माचा अभ्यास करणं म्हणजे त्याला वर्षावास म्हणतात. गौतम बुद्धांनी श्रावस्ती, आत्ताचं जे फार मोठं अनाथ पिंडिकांनी जिथं जेतवन वगैरे त्या ठिकाणी बांधलं आणि ते बुद्धाला दान दिलं होतं, त्या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जवळजवळ 25 ते 26 वर्ष तथागतांनी त्या ठिकाणी वर्षावास केले. आणि उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी तथागतांनी असे वर्षावास केले. आणि पावसाळ्याच्या त्या दिवसामध्ये त्यांनी सातत्यानं त्या विहारामध्ये राहून भिक्खूंना ज्ञान देण्याचं काम केलं, भिक्खूंना धम्मज्ञान देण्याचं काम केलं, अभ्यास, चिंतन, मंथन. आणि मग 3 महिन्याचा तो 4 महिन्याचा तो अभ्यास केल्यानंतर पुन्हा हे भिक्खू वर्ग, भिक्खू संघ अशा प्रकारे ज्ञान देण्यासाठी पावसाळा संपल्यानंतर गावोगाव भ्रमण करायचे, फिरायचे आणि धम्माचा प्रसार करायचे. सर, निर्वाण म्हणजे नक्की काय? निब्बाण असं पालीमध्ये म्हटलं जातं. आपण म्हणतो महापरिनिर्वाण, त्यांचं निर्वाण झालं याचा अर्थ निब्बाण आहे. म्हणजे निब्बाण याचा अर्थ की
आपण मेल्यानंतर ते निब्बाण नाहीये, तर जिवंतपणेच जो दुःखमुक्त अवस्थेला जाऊन पोहोचला, जो सम्यक समाधी अवस्थेला जाऊन पोहोचला, जो सम्यक संबुद्ध झालेला आहे, जो सम्यक अवस्थेला जाऊन पोहोचलेला आहे, त्याच्या मनातले सर्व विकार नष्ट झालेले आहेत, तृष्णा नष्ट झालेली आहे, वासना नष्ट झालेली आहे, अशा अवस्थेला तो जाऊन पोहोचतो. म्हणजे तो निब्बाण अवस्थेला जाऊन पोहोचलेला आहे. याच जन्मामध्ये आपल्याला जिवंतपणेच, कारण पुनर्जन्म बुद्धाने स्पष्टपणे नाकारलेला आहे, जिवंतपणेच आपण निब्बाण अवस्थेला जाऊन पोहोचणं म्हणजे दुःख मुक्तीचा आनंद त्या ठिकाणी घेणं, सर्व विकार वासना सर्व वाईट विकार नष्ट करून आपलं मन त्या ठिकाणी उच्च अवस्थेला जाऊन पोहोचतं. आपण त्या बुद्धत्व अवस्थेला जाऊन पोहोचतो आणि निब्बाण अवस्थेला जाऊन पोहोचतो. म्हणजे तृष्णा मुक्त अशा प्रकारच्या अवस्थेला जाऊन पोहोचणं म्हणजे निब्बाण मिळवणं. तथागतांनी किती वर्ष धम्म प्रसार केला आणि कोठे कोठे केला? हा, तथागतांनी ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जवळजवळ 45 वर्ष पायी फिरून बुद्धाने धम्माचा प्रसार केलेला आहे. संपूर्ण भारत आणि भारताबाहेर सुद्धा बुद्ध गेले असं त्या ठिकाणी काही अभ्यासकांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा रामटेक, भद्रावती, विदर्भामध्ये तथागत बुद्ध आले होते. मुंबईच्या जवळ जे नाला सोपारा आहे त्या ठिकाणी सुद्धा एक लाकडाचा विहार तिथल्या एका व्यापाऱ्याने बांधला होता. त्यांनी डायरेक्ट जाऊन बुद्धाला निमंत्रण दिलं होतं. बुद्ध नाला सोपाऱ्याला आले होते. तिथल्या कित्येक लोकांना बुद्धांनी मुंबई नाला सोपाऱ्याला, त्यावेळेस अप्रांत त्याला म्हटलं जात होतं, अप्रांतची राजधानी नाला सोपारा होती, तिथं बुद्ध आले होते. तिथंही त्यांनी प्रवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे, लोकांना धम्मदीक्षा दिलेली आहे. म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तिकडं हरियाणा, या संपूर्ण भागामध्ये, हरियाणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कुरुक्षेत्र या ठिकाणी तथागत गेले होते. आणि पायी फिरून तथागतांनी आपल्या भिक्खू संघासह संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्यांनी पायी फिरून भ्रमण करून बुद्ध धम्माचा प्रसार केलेला आहे. सर, बुद्धांचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन नक्की काय होता? हा, तथागतांनी स्त्रियांना सुद्धा भिक्खुनी होण्याचा अधिकार दिला आणि वैशालीच्या कुटागार आश्रमामध्ये एकाच वेळी 500 स्त्रियांनी भिक्खुनीची दीक्षा घेतलेली आहे. म्हणजे ज्या स्त्रिया त्या काळामध्ये अनाथ असायच्या किंवा ज्या विधवा आहेत अशा सगळ्या स्त्रियांना तथागतांनी अंगावर चिवर घालून सन्मानानं जगण्याचा, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार दिला. त्यांची मावशी महाप्रजापती गौतमी, पत्नी यशोधरा, सुजाता, आम्रपाली, किसा गौतमी, अशा कित्येक स्त्रिया तुम्हाला सांगता येतील की बुद्धाच्या काळामध्ये भिक्खुनी झाल्या. त्यांनी शिक्षण घेतलं विहारामध्ये, त्या शिक्षण घेऊन ज्ञान मिळवलं, त्या थेरी झाल्या. आजही पाली साहित्यामध्ये थेरी गाथा म्हणून आहे. थेरी म्हणजे स्त्रिया भिक्खुनी, आणि त्याने लिहिलेलं ज्या ती कविता आहेत, ज्या गाथा आहेत त्यांना गाथा म्हणतात. आणि म्हणून अशा कित्येक स्त्री आहेत तथागतांच्या धम्मामध्ये येऊन भिक्खुनी झाल्या. त्या प्रवचन देऊ लागल्या, त्या मार्गदर्शन करू लागल्या. त्यांनी स्वतःच उद्धार करून घेतला, अंगावर चिवर घेतलं, त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त झाला. म्हणून आमची आम्रपाली पायातलं पेंजन सोडून ती गणिका होती, ती बुद्धाच्या धम्मामध्ये आली आणि म्हणून ती भिक्खुनी झाली. आणि तिच्या गाथा अजून पाली साहित्यामध्ये आहेत. अशा कित्येक स्त्रियाचे उदाहरण आपल्याला सांगता येतील. त्यांच्या गाथा आज पाली साहित्यामध्ये उपलब्ध आहेत. थेरी गाथा नावाचा एक ग्रंथ आहे. त्या थेरी गाथा या ग्रंथामध्ये अशा कित्येक स्त्रियांच्या गाथा आज आपल्याला उपलब्ध वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणून 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार दिला. एका राजाला सतत मुली व्हायच्या, त्याला खूप दुःख झालं आणि मग दुःख झाल्यानंतर तो बुद्धाकडे आला आणि मला मुलीच होत आहेत. त्यावेळेस बुद्ध म्हणाले, अरे तुला दुःख का होतं एवढं? ज्या स्त्रीच्या पोटी हा बुद्ध जन्माला आलेला आहे त्या मुलीच्या जन्माला तू कमी कसं काय समजतोस? म्हणजे त्या काळामध्ये मुला मुलीमध्ये भेद नाही, मुलगी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी त्या राजाला समजावून सांगितलं. म्हणून खेमा असेल, अशा राजघराण्यातल्या गणिका, अशा कित्येक उपेक्षित वंचित सगळ्या समाजातल्या स्त्रिया बुद्धाच्या धम्मामध्ये आलेल्या आहेत आणि भिक्खुनी होऊन धम्माचा प्रसार त्यांनी केलेला आहे. म्हणजे
बुद्ध हे स्त्री स्वातंत्र्यवादी होते. ते स्त्री पुरुष समानता ते मानत होते. स्त्री पुरुषामध्ये कसलाही भेद त्यांनी केलेला नाही. त्यांना भिक्खुनी होण्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क दिला. म्हणून बुद्धाने भिक्खुनींचा स्वतंत्र संघ त्या ठिकाणी स्थापन केलेला होता. बुद्धांचे लोकशाही विषयीचे मत काय होते? तथागतांच्या पूर्वी अनेक महाजनपदामध्ये लोकशाही होती. बुद्धांच्या त्या कपिलवस्तू नगरमध्ये संथागार नावाची एक संस्था होती. त्या संथागारामध्ये त्या कपिलवस्तू नगरमधले लोक एकत्र यायचे आणि एकत्र येऊन त्या संथागारामध्ये लोकच निर्णय घ्यायचे आणि ते राज्यामध्ये त्याचा अंमल व्हायचा. अशा प्रकारे बुद्धांच्या त्या कपिलवस्तू नगरमध्ये त्यांच्या वडिलांच्या त्या राज्यामध्ये सुद्धा लोकशाही शासन प्रणालीनुसार तिथं राज्य केलं जात होतं. म्हणून महाजनपदांमध्ये किंवा महाजनपदांमध्ये काही गणराज्य शासन प्रणाली होती. तिथला राजा लोकांना एकत्र बोलवून त्यांचा विचार विनिमय करून निर्णय घेत असे. आणि म्हणून बुद्धाच्या काळामध्ये त्या ठिकाणी बुद्धाने सप्त अपरिया धम्म म्हणून जे लिच्छवी होते वैशालीचे ते प्रगती का केले तर त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे लोक एकत्र येतात, लोक चर्चा करतात, लोक आपसात चर्चा करून निर्णय घेतात. म्हणून वैशाली लिच्छवी प्रगती पथावर आहेत. लोकांनी एकत्र आलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि चर्चेतूनच निर्णय घेतला पाहिजे. हे सुद्धा बुद्धाने त्या काळामध्ये लिच्छवी त्या ठिकाणी त्या वैशालीच्या लोकांना उपदेश करताना सांगितलेला आहे. कारण बुद्धाचा धम्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्री पुरुष समानता, सत्य, अहिंसा, सदाचार या मूल्यांवर आधारलेला धम्म आहे. धम्म म्हणजेच सदाचार. धम्माचा अर्थच सदाचार आहे. त्यांनी सदाचाराचा मार्ग दिला. त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय हे मूल्य धम्माच्या माध्यमातून 2500 वर्षापूर्वी समाजामध्ये पेरण्याचं काम केलं. म्हणून सर्व वर्गामधले लोक बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्याला आलेले दिसून येतील. म्हणून बुद्ध हे स्वातंत्र्यवादी होते, स्त्री स्वातंत्र्यवादी होते. त्यांनी वर्ण व्यवस्थेला विरोध केला, त्यांनी जाती व्यवस्थेला विरोध केला, वर्ण व्यवस्थेला विरोध केला आणि खऱ्या मानव धर्माची त्यांनी स्थापना केली. आणि त्या मानव धर्माची शिकवण, धम्माची शिकवण 2500 वर्षापूर्वी बुद्धाने दिलेली आहे. म्हणून बुद्धाचा धम्म हा लोकशाही मूल्यांवर आधारलेला धम्म आहे. बुद्धाचा धम्म स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारलेला धम्म आहे. आणि म्हणून बुद्ध हे लोकशाही मूल्यांना मानणारे, लोकशाही मूल्य प्रत्यक्ष आपल्या धम्माच्या माध्यमातून लोकांमध्ये आणि आपल्या आचरणामध्ये आणणारे असे बुद्ध हे लोकशाही विचाराचे समर्थक आणि प्रवर्तक होते. सर, आम्ही पाठ्यपुस्तकामध्ये अंगुलीमालाविषयी तोडो नहीं जोडो अशी एक हिंदी कथा मी वाचली होती. त्याच पद्धतीने अंगुलीमालांविषयी बौद्ध कथांमध्ये वारंवार उल्लेख येत असतात. तर अंगुलीमालांविषयी तुम्ही काय सांगाल? अंगुलीमाल हा एक दरोडेखोर होता. तो माणसं मारायचा आणि त्याची बोटं तोडून आपल्या गळ्यामध्ये माळ घालायचा. असा हिंस्र हा दरोडेखोर. सर्व गावे, निगमे, राजे त्याला घाबरायचे. आणि मग असा अंगुलीमाल तो जंगलामध्ये राहायचा, लोकांना त्रास द्यायचा. त्यावेळेस बुद्धाच्या कानावर ही गोष्ट आली. अंगुलीमालाबद्दल बुद्धाला माहिती होतं आणि बुद्धांच्या अहिंसेबद्दल, बुद्धाच्या तत्वज्ञानाबद्दल आणि धम्माबद्दल अंगुलीमालाला माहिती होतं. आणि म्हणून अशा प्रकारे तथागताने सांगितलं की मला एका एका हिंसक माणसाला सुद्धा अहिंसक करायचंय. चांगल्याला तर कोणी बदलतंय, पण ज्यांना आम्ही वाईट म्हणतो, परिस्थितीमुळे जे वाईट बनतात त्यांना सुद्धा त्याचे चांगले विचार दिले, चांगले संस्कार दिले, चांगलं मार्गदर्शन केलं तर ते सुद्धा बदलू शकतात. त्यांच्या आचार विचारामध्ये परिवर्तन होऊ शकतं. म्हणून तथागताने त्या ठिकाणी अंगुलीमालाला उपदेश करण्यासाठी निघाला. बऱ्याच लोकांनी सांगितलं तुम्ही कशाला जाता, तो क्रूर आहे, तो मारेल. पण तथागत म्हणाले नाहीये, मी अंगुलीमालाला उपदेश करण्यासाठी जातोय. आणि अंगुलीमालाला ते उपदेश करण्यासाठी गेले. आणि अंगुलीमालाला पण माहिती होतं की तथागतांची कीर्ती, त्यांचं ज्ञान, त्यांचा अहिंसेचा मार्ग त्यांना ज्ञात होता. आणि अंगुलीमालाला उपदेश केल्यानंतर अंगुलीमालाने हातातली तलवार कुऱ्हाड टाकून दिली आणि तो तथागतांचा त्या ठिकाणी भिक्खू म्हणून त्यांनी नाव कमावलं. आणि हाच अंगुलीमाल जो अगोदर दरोडेखोर होता, तोच दरोडेखोर, तोच चोर, तोच अंगुलीमाल त्या ठिकाणी हातातली कुऱ्हाड त्यांनी टाकून दिली. बुद्धाच्या विचारामध्ये, त्याच्या आचारामध्ये, विचारामध्ये बदल झाला आणि तो अंगावर चिवर धारण करून
त्यानं त्या ठिकाणी भिक्खू जीवन स्वीकारलं. तो प्रवचन देऊ लागला, मार्गदर्शन करू लागला. कोण होतास तू, काय झालास तू. म्हणजे याचा अर्थ बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये तेवढी ताकद होती की त्यांनी अशा अनेक उहाण तत्व असेल, राजगृहामधले 500 चोर करणारे दरोडेखोर असतील, त्यांना सुद्धा बुद्धाने समजावून सांगितलं आणि त्यांनाही उपासक बनवलं, कुणाला भिक्खू बनवलं. अशा प्रकारे हा अंगुलीमाल त्या ठिकाणी बुद्धाचा तो भिक्खू झालेला आहे. आज श्रावस्तीमध्ये अंगुलीमाल नावाची त्या ठिकाणी कुटी आहे, अंगुलीमालची त्या ठिकाणी स्तूप आहे आणि म्हणून हा सगळा इतिहासामध्ये आजही उपलब्ध आहे. सर, उपासक अनाथ पिंडीविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. हा उपासक हा अनाथ पिंडी हा श्रावस्तीचा राहणारा होता. त्याचं नाव सुदत्त होतं. तो सोन्याचा फार मोठा व्यापारी होता. संपूर्ण जगामध्ये बुद्धाच्या काळामध्ये त्याचं नाव होतं. त्याची सासरवाडी ही राजगृह होती आणि त्यालाही बुद्धाचं नाव तो ऐकून होता आणि त्या ठिकाणी राजगृहामध्ये त्याच्या सासरवाडीमध्ये त्या ठिकाणी बुद्धाला निमंत्रण दिलं होतं. मग त्यालाही निमंत्रण दिल्यामुळं तो राजगृह श्रावस्तीवरून तो राजगृहाला आला होता आणि त्या ठिकाणी बुद्धाची भेट झाली आणि बुद्धाची भेट झाल्यानंतर त्यालाही वाटलं की खरोखर तथागतांना आपण आपल्या घरी बोलवावं आणि म्हणून त्या ठिकाणी तथागतांना अनाथ पिंडिकाने, त्याचं नाव अनाथ पिंडिक खरं तर सुदत्त होतं, परंतु तो एवढा मोठा सोन्याचा व्यापारी होता. अनाथ आणि पिंडिक म्हणजे दान, अनाथ. तो अनाथांना दान धर्म करणारा सुदत्तचं नाव अनाथ पिंडिक झालं आणि म्हणून तो दान धर्म करणारा भारतामध्ये फार मोठा प्रसिद्ध अशा प्रकारचा श्रावस्तीचा व्यापारी होता. श्रावस्तीच्या काळामध्ये फार मोठं व्यापाराचं केंद्र होतं. तक्षशिलेवरून आणि इकडनं दक्षिण भारतातून सगळे व्यापारी मार्ग हे श्रावस्तीला जाऊन मिळत होते. सगळे व्यापारी श्रावस्तीला जायचे आणि त्या व्यापाऱ्यांमध्ये सर्वात श्रीमंत व्यापारी म्हणून तो श्रावस्तीचा हा अनाथ पिंडिक होता. अनाथ पिंडिकाने तथागतांना आपल्या घरी भोजनाचं निमंत्रण दिलं आणि तथागतांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि राजगृहावरनं तथागत त्या श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडिकाच्या घरी भोजन करायला गेले. भोजनाचं निमंत्रण त्यांनी स्वीकारल्यानंतर भोजन केलं आणि भोजनाच्या नंतर अनाथ पिंडिक तथागतांना म्हणाले की तथागत, मी तुम्हाला अशा प्रकारे एक विहार बांधण्याची माझी इच्छा आहे. तथागतांनी त्याला मान्यता दिली, मूक संमती दिली आणि आपल्याला माहित असेल याच अनाथ पिंडिकाने श्रावस्तीच्या जवळ आजही जेतवन म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही कधी गेलात तर बघा, त्याच्या बांधलेल्या ते विटांनी बांधलेले सगळे अवशेष आजही त्या ठिकाणी श्रावस्तीमध्ये आहेत. त्या श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडिकाने जेत कुमाराची जमीन विकत घेतली. किती? 18 कोटी रुपयाला जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीचा सौदा करत असताना अभय राजकुमार असं म्हणाले की तुम्ही सोन्याचे नाणे अंतराल तेवढी त्याची किंमत आहे. आणि मग बैलगाड्या लावून सोन्याचे नाणे अनाथ पिंडिकाने आणले आणि त्या जेतवनावर अंतरले आणि त्याची किंमत झाली त्यावेळेस 18 कोटी रुपये आणि 18 कोटी सोन्याचे नाणे अंतरून ते विकत घेतलं आणि त्या जेतवनामध्ये तथागतांना राहण्यासाठी विहार बांधले. त्या ठिकाणी सर्व स्वच्छतागृह बांधले, सभागृह बांधले आणि एवढी सगळी व्यवस्था टिकून राहण्यासाठी व्यवस्था बांधली, अग्निशाळा बांधल्या, स्वच्छतागृह, शौचालय, त्या काळामध्ये सर्व व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्याचा खर्च झाला 18 कोटी. बघा, म्हणजे जमीन विकत घेण्यासाठी 18 कोटी, त्याच्यानंतर इमारती बांधकामासाठी 18 कोटी आणि त्यानंतर बुद्धाला त्यांनी ते निमंत्रण दिलं. बुद्ध भिक्खू संघासह ते जेतवन त्या ठिकाणी स्वीकारण्यासाठी गेले. जेत राजकुमाराकडून ती जमीन विकत घेतल्यामुळे त्याचं नाव जेतवन आहे आणि ते जेतवन स्वीकारण्यासाठी तथागत गेले आणि त्या समारंभासाठी त्यांनी 18 कोटी रुपये खर्च केला. म्हणजे 18 ते 54 कोटी रुपये खर्च करून त्या काळामध्ये 54 कोटी रुपये खर्च करून त्या अनाथ पिंडिकाने तथागतांसाठी सुंदर अशा प्रकारचं जेतवन त्या ठिकाणी उभारलं, ते विहार त्या ठिकाणी निर्माण केला. म्हणून तथागतांना ते जेतवन खूप आवडायचं आणि म्हणून तथागतांनी 25 वर्षावास त्या श्रावस्तीच्या त्या जेतवनामध्ये केलेले आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अनाथ पिंडिकाचं नाव आजही पाली साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. अनाथ पिंडिकाचं नाव का प्रसिद्ध आहे? कारण त्या काळामध्ये त्यांनी तथागतांच्या धम्माच्या प्रसारासाठी धम्मदान दिलेलं आहे. केवळ तो श्रीमंत होता म्हणून त्याचं नाव नाहीये, तर त्यानं आपला पैसा सद्धम्मासाठी, चांगल्या मार्गासाठी, चांगल्या सन्मार्गासाठी, चांगल्या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी 54 कोटी रुपये खर्च केले आणि जेतवन उभं केलं आणि बुद्धांना ते जेतवन दिलं
आणि बुद्ध जेतवनामध्ये गेले. भिक्खू संघासह ते जेतवनामध्ये राहत होते. जेतवन हे धम्माच्या प्रसाराचं प्रमुख केंद्र बनलं. आणि आजही तुम्ही जर जेतवनामध्ये गेलात तर तो जेतवनाचा परिसर पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. सहेत आणि महेत आज त्या ठिकाणी म्हटलं जातं. मोठमोठे स्तूप, मोठमोठे विहार आजही त्या काळामध्ये बांधलेले जसे तसे तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील. हे जेतवन श्रावस्ती आताही तुम्हाला उत्तर प्रदेशामध्ये श्रावस्ती नावाचा जिल्हा आहे. त्या श्रावस्तीच्या जवळ हे जेतवन आहे. सर, जीवकाविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? हा, जीवक हा एका शालवती नावाच्या गणिकेने एका कचऱ्याच्या किरड्यामध्ये त्या जीवकाला टाकून दिलेलं होतं. आणि त्या जेत कुमाराने त्या ठिकाणी त्या जीवकाचं पालन पोषण केलं. आणि मोठा झाल्यानंतर हा जीवक पाकिस्तान मधल्या त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये तो गेला. तिथे त्यांनी अभ्यास केला. जवळजवळ 12 ते 15 वर्ष आयुर्वेदाचा त्यांनी अभ्यास केला. एका गणिकेच्या पोटी देवारस टाकून दिलेला हा जीवक पुरा महान आयुर्वेद तज्ञ झाला. आणि तो परत त्या ठिकाणी मगध देशामध्ये राजगृहाला आला आणि कित्येक लोकांचे त्यांनी ऑपरेशन केले. बघा, आज आपण म्हणतो की आपलं वैद्यक तंत्रज्ञान विकसित आहे, पण आधीच 1000 वर्षापूर्वी जीवक सुद्धा फार मोठा शल्य विशारद होता. त्याने मेंदूचं ऑपरेशन केलं, पोटाचं ऑपरेशन केलं, भगंदरचं ऑपरेशन केलं, डोळ्याचं ऑपरेशन केलं. म्हणजे सर्व ऑपरेशन त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याचं त्याने ज्ञान मिळालं होतं. राजा बिंबिसारचा भगेंद्र त्याने त्या ठिकाणी रोग त्या ठिकाणी दुरुस्त केला. कित्येक लोकांना त्यांनी रोगमुक्त केलं. म्हणून अशा प्रकारे हा जीवक बुद्धाचा, राजा बिंबिसारचा राजवैद्य आणि बुद्धाचा वैद्य सुद्धा होता. ज्यावेळेस देवदत्ताने त्यांच्या पायावर दगड टाकला त्यावेळेस त्यांच्या पायाला जखम झाली होती. ती जखम सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बुद्धाच्या पायाची जखम दुरुस्त केली. भिक्खू संघातल्या सर्व भिक्खूंना आजारी पडल्यानंतर त्याच्या औषध योजना करण्याचं काम हा जीवक करत होता. जीवक हा फार मोठा आयुर्वेद तज्ञ डॉक्टर होता. तो उपासक होता बुद्धांचा. तो बुद्धांचा वैद्य होता. बुद्धांवरती त्याने विरेचन दिलं. बुद्धाच्या आरोग्याची काळजी घेतली. बुद्धांच्या भिक्खू संघाची काळजी घेतली. आणि अनेक राजांचे, अनेक लोकांचे त्यांनी व्यापाऱ्यांचे रोग दुरुस्त करण्याचं काम केलं. त्या काळामध्ये सुद्धा त्याला सर्व शस्त्रक्रियेचं ज्ञान होतं, ऑपरेशन करण्याचं ज्ञान होतं. त्यानं मेंदूचा ट्यूमर सुद्धा त्या काळामध्ये ऑपरेशन करून त्याने दुरुस्त केलेला आहे. म्हणून जीवक जर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आयुर्वेद शास्त्रामध्ये जीवकाचं नाव प्रसिद्ध आहे. जीवक हा बुद्धाचा वैद्य होता आणि भिक्खू संघाला त्यांनी दुरुस्त करून अनेक रोग त्यांनी दुरुस्त केलेले. असा हा जीवक आयुर्वेद शास्त्रामधला प्रसिद्ध डॉक्टर होता. त्याचं नाव पाली साहित्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचं आहे. सर, पाली साहित्यामध्ये आम्रपालीचा वारंवार उल्लेख आलेला आहे. ती आम्रपाली नक्की कोण होती? आम्रपाली सुद्धा वैशालीमध्ये ती गणिका म्हणून काम करत होती. अनेक राजांनी तिला मागणी घातल्यानंतर ती गणिका म्हणून पायामध्ये पैंजण बांधून, घुंगरू बांधून त्या ठिकाणी मनोरंजनाचं काम करायची. परंतु ज्यावेळेस तथागतांचा विचार, बुद्धांचा विचार तिला समजला त्यावेळेस तिच्या सुद्धा विचारामध्ये परिवर्तन झालं. आणि पायातलं पैंजण टाकून आमची आम्रपाली सुद्धा बुद्धाची भिक्खुनी झाली. अंगावर चिवर धारण केलं आणि तिने धम्माचा प्रसार केला. तिच्या गाथा आजही पाली साहित्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि म्हणून आम्रपाली सुद्धा एक गणिका असलेली आम्रपाली बुद्धाच्या विचारानं तिच्या विचारामध्ये परिवर्तन झालं आणि ती भिक्खू संघामधली एक श्रेष्ठ ज्ञानी अशा प्रकारची भिक्खुनी झालेली आहे. तिने गाथा लिहिलेल्या आहेत. म्हणजे गणिकेची ती भिक्खुनी झाली. बौद्ध तत्वज्ञानामध्ये प्रतित्य समुत्पाद असा एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत नक्की काय आहे? प्रतित्य समुत्पाद हा 12 पायऱ्यांचा तो सिद्धांत आहे. याचा अर्थ असा आहे की दुःख कसं येतं आणि दुःख कसं जातं. म्हणजे माणसाला दुःख का होतं, म्हणजे जरा मरण, म्हणजे जन्मापासून म्हातारपणापर्यंत हे जे काही संस्कार आहेत, 12 संस्कार, त्याच्यामुळे माणसाला दुःख होतं. आणि हे जर दुःख आपल्याला नष्ट करायचं असेल तर तुमचं दुःख दुसरं कोणीही दूर करणार नाही. तुम्हाला दुःख कोणीही देणार नाही. दुःख आपण निर्माण केलेलं आहे. आपण निर्माण केलेलं दुःख आपणच निर्मूलन करायचंय, आपणच नष्ट करायचंय. आपला उद्धार करण्यासाठी दुसरा कोणीही येणार नाही. आपला उद्धार आपल्यालाच करायचंय. म्हणून आत्ता दीपो भव हा बुद्धाचा संदेश आहे. तूच तुझा दीप बन, तूच तुझा मार्ग शोध आणि तूच
तुझा उद्धार करून घे, दुःखमुक्त हो. त्यासाठी त्यांनी हा 12 पायऱ्यांचा प्रत्युत्य समुत्पाद हा सिद्धांत सांगितलेला आहे. तो स्वतःच आपण दुःख मुक्तीचा तो मार्ग आहे. तथागतांनी 4 आर्य सत्य सिद्धांत मांडले होते. त्या आर्य सत्य सिद्धांत विषयी थोडस जाणून घ्यायला आवडेल. ते आपण याच्या अगोदर आपण मांडलेलंच आहे. जसं आता 12 पायऱ्या जे प्रत्युत्य समुत्पादामध्ये आपण सांगितले की रूप आहे, म्हणजे जरा आहे, जन्म आहे. तर तशा ह्या 12 पायऱ्या जशा आहेत तशा हे 4 पायऱ्या आहेत. दुःख, जसं जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारणाचा उच्छेद करता येतो, त्यासाठी एक मार्ग आहे. त्या मार्गाचं नाव म्हणजे अष्टांग मार्ग आहे. म्हणजे आज आपण पाहतो की जगामध्ये प्रत्येकाला दुःखाचा अनुभव आहे. दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. मग दुःख हे सत्य आहे. मग दुःख जसं सत्य आहे तसं दुःखाला कारण आहे. कारणाने कारण करतं, कारणाशिवाय दुःख होत नाही. म्हणून बुद्धाने सांगितलं की दुःख हे सत्य आहे, पहिलं सत्य. तसं दुःख हे सत्य आहे तसं दुःखाला कारण आहे हे दुसरं सत्य आहे. मग जसं दुःखाला कारण आहे तसं त्या कारणाचा आपल्याला उच्छेद करता येतो, ते दुःख नष्ट करता येतं, हे सत्य आहे. आणि ते दुःख नष्ट करण्यासाठी चौथं जे सत्य आहे ते एक मार्ग आहे, आणि तो म्हणजे अष्टांग मार्ग, जो 8 पायऱ्यांचा आहे. हे 4 आर्य सत्य त्यांनी सांगितले. आणि अष्टांग मार्ग आणि 12 पायऱ्यांचा तो प्रत्येक समोर अनुलोम विलोम, म्हणजे दुःख कसं येतं आणि दुःख कसं येतं. तथागतांचे महापरिनिर्वाण कधी झाले व कशा प्रकारे झाले? त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अस्थीवर किती स्तूप उभारले गेले? 80व्या वर्षी तथागतांचं निर्वाण झालं. ते कुशीनगर, आता उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूरच्या जवळ कुशीनगर नावाचं गाव आहे. त्या कुशीनगर गावामध्ये तथागत 80 वर्षाचे झाले होते. धम्माचा प्रसार करत ते सुंदर लोहाराच्या घरी त्यांनी भोजन केलं आणि तिथून पुढे ते कुशीनगरला गेले. त्यांना त्या ठिकाणी पोटाचा अतिसार त्या ठिकाणी झालेला होता, जडलेला होता. आणि मग वयाच्या 80व्या वर्षी त्या कुशीनगरमध्ये तथागतांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर तथागतांच्या देहाला अग्नी देण्यासाठी जवळजवळ 7 दिवस थांबावं लागलं. कारण वेगवेगळ्या राज्याचे राजे तथागतांना त्या ठिकाणी त्यांच्या देहाला म्हणजे तथागतांना त्यांच्या निर्वाणाप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून राजे याला उशीर झाला. त्याच्यामुळे 1, 2, 4 असे जवळजवळ 7 दिवस झाले. आणि म्हणून जे मल्लांच्या शालवनामध्ये तथागतांचं निर्वाण झालं. आणि म्हणून 7व्या दिवशी मल्लांनी त्या ठिकाणी त्यांच्या देहाला कुशीनगरमध्ये अग्नी दिला. आजही तिथं रामाभार स्तूप म्हणून आहे. बुद्धाचा ज्या ठिकाणी बुद्धाने शेवटचा श्वास घेतला ते जे स्थळ आहे तिथं आज एक मोठा स्तूप आहे. जिथं त्यांना देहाला अग्नी दिला ते रामाभार स्तूप आहे आजही त्या कुशीनगरमध्ये. आणि म्हणून 7व्या दिवशी बुद्धाच्या देहाला मल्लांच्या शालवनामध्ये मल्लांनी त्या ठिकाणी अग्नी दिला. आणि त्यानंतर बुद्धाच्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थी जवळजवळ 8 राजांनी वाटून घेतल्या. आणि 8 राजांनी वाटून घेऊन आपल्या रथामध्ये ठेवून ती अस्थी कलश मोठ्या सन्मानानं आपापल्या राज्यामध्ये घेऊन गेले. आणि आपापल्या राज्यामध्ये त्या 8 स्तूपांवरती त्यांनी त्या ठिकाणी 8 अस्थींवरती, अस्थिकलशांवरती 8 स्तूप बांधले. त्यापैकी मग वैशालीचा स्तूप असेल, त्यापैकी तो कपिलवस्तू स्तूप असेल, अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ते स्तूप बांधण्यात आले. आणि 300 वर्षांनी सम्राट अशोकानं असं समजलं की बुद्धाच्या अस्थी कुठे आहेत, तर त्या 8 ठिकाणी आहेत. तर सम्राट अशोकाने ते 8 ठिकाणी जे स्तूपामध्ये ज्या अस्थी ठेवल्या होत्या त्या अस्थी परत काढल्या. त्याचे 84,000 भाग केले आणि संपूर्ण आशिया खंडामध्ये त्या 84,000 भागावर 84,000 छोटे छोटे असे कण वेगवेगळे केले. आणि त्याच्यावर 84,000 स्तूप त्या ठिकाणी सम्राट अशोकाने मांडलेले. त्यापैकी महाराष्ट्रामधला तो नालासोपाऱ्याचा स्तूप असेल, किंवा तेरचा स्तूप असेल, किंवा मनसरचा स्तूप असेल, अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या अस्थींवरती स्तूप बांधलेले आपल्याला दिसून येतील. त्यापैकी कोल्हापूरला एक बौद्ध स्तूप होता, प्राचीन स्तूप होता. अशा अनेक ठिकाणी संपूर्ण आशिया खंडामध्ये बौद्ध स्तूप बांधण्यात आले. इकडे कर्नाटकामध्ये सन्नतीला एक फार मोठा बौद्ध स्तूप होता, त्याच्या अवशेषावरती आपल्याला दिसून येतात. सर, त्रिपिटक म्हणजे संपूर्ण आशिया खंडामध्ये बौद्ध स्तूप आहेत त्यांच्या अस्थींवरती बांधलेले.
सर, त्रिपिटक साहित्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा बुद्धाने उपदेश दिला आणि बुद्धांचा उपदेश भिक्खूंनी पाठांतर केला होता, मुखोद्गत केला होता. म्हणून बुद्धाच्या निर्वाणानंतर 100 दिवसांनी, 100 वर्षांनी आणि जवळजवळ 300 वर्षांनी राजगृह, वैशाली आणि पाटलीपुत्र या ठिकाणी 3 सभा झाल्या, भिक्खूंच्या संगीती भरल्या. आणि या 3 संगीतीच्या माध्यमातून भिक्खूंनी जे काही पाठ केलेलं आहे ते पाठ केलेले मंत्र पालीमध्ये म्हणायचे आणि अध्यक्षाने लिहून ठेवायचे. अशा प्रकारे बुद्धाच्या निर्वाणानंतर 300 वर्षांनी ते सर्व बुद्धाचा जो उपदेश आहे तो पाली भाषेमध्ये त्रिपिटक या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे. त्रिपिटक, पिटक म्हणजे पेटी, बुद्धाचे विचार 3 पेट्यांमध्ये, पाली भाषेच्या 3 पेट्यांमध्ये लिहून ठेवलेले आहेत. म्हणून त्याला त्रिपिटक, 3 पेट्या असं म्हटलेलं आहे. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक अशा 3 पिटक ग्रंथामध्ये बुद्धाचे सर्व उपदेश पाली भाषेमध्ये लिहून ठेवलेले आहेत. आणि आज ते त्रिपिटक आपल्याकडे उपलब्ध आहेत. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, जगातल्या सगळ्या भाषेमध्ये त्या त्रिपिटकांचं भाषांतर झालेलं आहे. परंतु मूळ जगातल्या कुठल्याही देशातल्या त्या बुद्धप्रेमी माणसाला तर बुद्धाचं तत्वज्ञान, ओरिजिनल तत्वज्ञान अभ्यास करायचं असेल तर त्याला पाली भाषेशिवाय पर्याय नाही. पाली भाषेमध्ये बुद्धाचं मूळ तत्वज्ञान त्या ठिकाणी आहे आणि ते त्रिपिटकामध्ये सामावलेलं आहे. म्हणून बुद्धाचं तत्वज्ञान त्यांच्या निर्वाणानंतर 300 वर्षामध्ये ते सर्व त्रिपिटक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. सर, आपण प्राचीन भारताचा इतिहास अभ्यास करत असताना वेगवेगळ्या राजांचा उल्लेख आपल्याला सापडतो. काही राजांनी या बौद्ध धर्माला आश्रय दिल्याचाही उल्लेख सापडतो. तर यामध्ये कोणकोणते राजे सहभागी होते याविषयी आपण काय सांगाल? तथागतांच्या धम्माला समकालामध्येच राजा बिंबिसार असेल, राजा प्रसेनजित असेल किंवा राजा अजातशत्रू असेल या राजांनी तथागतांच्या धम्माला, म्हणजे तथागत असताना, जिवंत असतानाच आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी धम्माचा प्रसार केला, राजाश्रय दिला. म्हणून तथागतांच्या धम्माला राजाश्रय फार मोठ्या प्रमाणावर मिळाला. राजे लोकांनी धम्माला राजाश्रय दिला आणि धम्माचा प्रसार केला. म्हणून संपूर्ण आशिया खंडामध्ये त्या ठिकाणी धम्माचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येईल. बुद्ध काळामध्ये राजा शुद्धोधन असेल, राजा प्रसेनजित, राजा बिंबिसार, राजा अजातशत्रू, राजा प्रसेनजित त्याने बुद्ध धम्म स्वीकारून बुद्ध धम्माला राजाश्रय दिला आणि आपल्या राज्यामध्ये धम्माचा प्रसार केलेला आपल्याला दिसून येईल. बुद्धाच्या नंतर झालेले जे राजे, राजा मिलिंद हा तर ग्रीक राजा होता. त्यांनी भारतामध्ये येऊन बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि धम्माचा प्रसार केला. कनिष्क राजा, शिंगवंशी जो शिंग नाही, राजा कनिष्क हा जो आहे, हा राजा कनिष्क पहिला आणि दुसरा यांनी सुद्धा बुद्ध धम्माचा स्वीकार केला. पहिल्या शतकामध्ये हा राजा होऊन गेला. म्हणून बुद्धाची मूर्ती पहिल्या शतकापर्यंत घडलेली नव्हती. बुद्धाच्या नंतर 600 वर्षांनी इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये बुद्धाची मूर्ती कोरायला सुरुवात झाली. गांधार कला आणि मथुरा कला जो आपण म्हणतो, तो राजा कनिष्कने ही गांधार कला विकसित केली. आणि म्हणून आजही अफगाणिस्तान, पाकिस्तान या सर्व भागामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर बौद्ध लेणी, बुद्धाचे विहार चीनमध्ये, अफगाणिस्तानमध्ये दिसून येतात. हा राजा कनिष्क, राजा मिलिंदने प्रचार केले आपल्याला दिसून येईल. म्हणून बुद्धाच्या धम्माला राजाश्रय देण्याचं काम राजा मिलिंदाने केलं, राजा कनिष्कने केले. मग त्याच्यानंतर चीन असेल, जपान असेल, इकडे म्यानमार असेल, श्रीलंका असेल, या देशातल्या वेगळ्या राजांनी बुद्ध धम्माचा प्रसार केला. आपल्याला माहिती असेल 7व्या शतकामध्ये राजा शैलेंद्र याने इंडोनेशिया त्या ठिकाणी, बाली आणि इंडोनेशियामधल्या बेटांवरती सुद्धा बुद्ध धर्माचा प्रसार केला. म्हणून जगातला सर्वात मोठा स्तूप आजही समुद्रामध्ये एका बेटावर राजा शैलेंद्रनं बांधलेला एक मोठा भव्य स्तूप त्या बेटावर आहे. अशा प्रकारे मग मोठा जो सम्राट होता, सम्राट अशोक, हा तर कलिंग युद्धाच्या नंतर बुद्ध धर्माचा अनुयायी झाला. त्याने अख्खं राज्य संपूर्ण आशिया खंडावर असलेलं, त्याचे जे आजोबा होते चंद्रगुप्त मौर्य, त्याचा हा नातू म्हणजे सम्राट अशोक, त्या संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला. लेणी खोदल्या, शिलालेख कोरले, संपूर्ण बौद्ध स्थळाची यात्रा केली. जागोजागी त्या ठिकाणी त्याने दवाखाने उघडले आणि बुद्ध धर्माचा प्रसार केला. बाहेर देशामध्ये आपला मुलगा आणि मुलगी त्यांनी संघमित्रा यांना, महेंद्रला श्रीलंकेला धर्माच्या प्रसारासाठी पाठवलं. आणि म्हणून बुद्ध धर्माच्या प्रसाराचं काम सम्राट अशोकाने फार मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. तो खरं तर संपूर्ण आशिया खंडावर त्याचं राज्य होतं. इतका मोठा बलाढ्य अशा प्रकारचा राजा होता. कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जगातलं सर्वात मोठं प्राचीन काळामधलं कलिंगचं युद्ध झालं.
नरेशला त्यांनी हरवलं, रक्तपात झाला, त्याच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि याच सम्राट अशोकाने फक्त ते शिलालेख कोरले, स्तंभालेख कोरले आणि हे स्तंभालेख कोरून ते बुद्धाच्या प्रत्येक स्थळी नेऊन रोवण्याचं काम केलं. लुंबनीला रोवले, चारणातला आणून रोवले, सांचीला आणून रोवले. अशा प्रकारे सगळे स्तंभालेख त्यांनी त्या ठिकाणी कोरलेले आहेत. आणि म्हणून बुद्धाच्या धम्माला राजाश्रय देण्याचं काम आणि धम्माचा प्रसार करण्याचं काम सम्राट अशोकाने केलेलं आहे. 84,000 बौद्ध स्तूप बांधले, पाटलीपुत्रला 3री धम्मसंगीती भरवली, अनेक भिक्खू विदेशामध्ये धम्म प्रसारासाठी पाठवले. आणि म्हणून सम्राट अशोक आणि बुद्धाच्या नंतर धम्माच्या चक्राला गती देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून सम्राट अशोक हा बौद्ध प्रेमी राजा होता आणि त्याने त्याच्या प्रयत्नातूनच बुद्ध धम्म संपूर्ण आशिया खंडामध्ये पसरलेला आपल्याला दिसून येईल. सर आताच तुम्ही त्यानंतर 7व्या शतकामध्ये जो बौद्ध सम्राट आहे सम्राट हर्षवर्धन यांनी सुद्धा बौद्ध धर्माचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार केला. नालंदा विद्यापीठाला सुद्धा त्यांनी मदत केलेली आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून अशा प्रकारे अनेक बौद्ध प्रेमी राजे 7व्या शतकापर्यंत 12व्या शतकापर्यंत होऊन गेले. परंतु 12व्या शतकाच्या नंतर हळूहळू बुद्ध धर्माला राजाश्रय कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की बुद्ध धर्म भारतातून त्या ठिकाणी संपलेला आणि आशिया खंडामध्ये तो टिकून राहिलेला आहे. कारण इथल्या मनुवाद्यांनी, इथल्या विषमतावाद्यांनी बुद्ध धर्माला सातत्यानं विरोध केल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून राजाश्रय न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी बुद्ध धर्माचा भारतातून हळूहळू ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येईल. सर तुम्ही आत्ताच आम्हाला उत्तर देताना बोलता बोलता बऱ्याच राजांचा उल्लेख केला, बऱ्याच देशांचा उल्लेख केला. तर बौद्ध धर्माचा प्रसार आज किती देशामध्ये आहे? आज संपूर्ण आशिया खंडामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या शेजारचे जे देश आहेत, खरं तर इकडचे जे पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्राचीन काळामध्ये बुद्ध धर्माचा प्रसार झालेला होता. आजही बामियान प्रांतामधल्या जी सर्वात मोठ्या बुद्ध मूर्त्या होत्या त्या आजही पाकिस्तानमधल्या बामियान बुद्धा जवळजवळ 200 फूट उंचीच्या त्या मूर्त्या आजही अफगाणिस्तानमध्ये बामियान प्रांतामध्ये आहेत. सायनिक म्हणून जे तांब्याच्या खाणी असलेला सर्वात मोठा स्थळ अफगाणिस्तानमध्ये ते बौद्ध धर्माचं फार मोठं केंद्र होतं. तसेच इकडे हेनान प्रांतामध्ये आजही चीनमध्ये जवळजवळ 2200 बुद्धाच्या लेणी एका जगात सर्वात जास्त लेणी एका ठिकाणी चीनमध्ये आहे, हेनान प्रांतामध्ये. आणि 1 लाख बुद्धाची मूर्ती त्या हेनान प्रांतामध्ये चीनमध्ये आहे. तसेच चीनमध्ये एक मोठा बुद्धाचा एका डोंगरामध्ये कोरलेला आजही फार मोठा पुतळा, एक मूर्ती, बुद्धाची मूर्ती चीनमध्ये आहे. इकडं बांगलादेश असेल, इकडं म्यानमार असेल, थायलंड असेल, कोरिया असेल किंवा जपान असेल, त्या सर्व आशिया खंडामधल्या सर्व देशांमध्ये आजही बुद्ध धर्माचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येईल. आता सध्या लंकेमध्ये पूर्ण बुद्ध धर्माचा प्रसार आहे, नेपाळमध्ये आहे, भूतानमध्ये आहे, थायलंडमध्ये आहे, त्याच्यानंतर लंकेमध्ये आहे. आणि अशा प्रकारे भारताच्या शेजारी देशांमध्ये आजही बऱ्याच देशांमध्ये बुद्ध धर्म आपल्याला प्रसार झालेला दिसून येईल. खरं तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये संपूर्ण आशिया खंड हा बौद्धमय होता असं आपल्याला दिसून येईल. धन्यवाद सर. तुम्ही जवळजवळ 32 प्रश्नांची उत्तर आम्हाला दिलेली आहेत. गेले 1 तास तुम्ही आमचे शंकांचं निरसन करत आहात. तुम्ही येथे आलात, आम्हाला प्रश्नांची उत्तरे दिलीत, आमची शंका समाधान केले, त्याबद्दल सर्वांतर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं खरं तर तथागतांचा इतिहास एका तासामध्ये आपल्याला समजावून सांगणं खूप अवघड गोष्ट आहे. खरं तर बुद्ध हे व्याख्यानाचे विषय नाहीत, बुद्ध हे आचरणाचे विषय आहेत. तथागत हे आचरणाचे विषय आहेत, चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून खरोखर तथागतांचं तत्वज्ञान अखिल मानव जातीला सुख, शांती आणि समाधान देणार आहे. माणसाला माणूस म्हणून वागणूक देणारं तत्वज्ञान आहे. आज सर्व आपण जाती, वर्ग, वर्ण, वर्ग, देशभेद, प्रांतभेद विसरून सर्वांनी तथागतांना समजून घेण्याची, त्यांचं साहित्य वाचून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तथागत गौतम बुद्ध हे या देशामधले पहिले महामानव आहेत की ज्यांनी बहुजन उद्धाराचा विचार मांडला. आणि हेच तथागतांच्या विचारानंतर सर्व महामानवांनी आपल्या पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि मग ही सगळी बहुजनांची जी काही संत महामानवांची जी परंपरा आहे ती संविधानापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि त्याचा प्रारंभ, त्याची सुरुवात मात्र या देशामध्ये तथागत गौतम बुद्धांनी केलेली आहे. परिवर्तनाच्या विचाराची सुरुवात गौतम बुद्धांनी केली आहे, तथागत बुद्धांनी केलेली आहे. ते आपण समजून घ्यावं
आणि म्हणून या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला एक विनंती करू इच्छितो की आपण तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान, त्यांचा धम्म आणि धम्म संस्कृती समजून घ्यावी. अशाच प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.